मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा चार्ट लावला आहे जो की आहे वन डेचा आणि तुम्ही पाहू शकता की गेल्या काही दिवसामध्ये निफ्टी ही वरच्या दिशेला जाते आणि लाईफ हाय जवळ इथेही पोहोचते आहे. पण तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की निफ्टी तर वरच्या साईडला जाते पण आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेले स्टॉक हे वरच्या साईडला जात नाहीये. तर मित्रांनो, दोन कन्सेप्ट असतात. एक जेन्युइन रॅली असते आणि आर्टिफिशियल रॅली असते. जेन्युइन रॅलीमध्ये काय असते? ब्रॉड मार्केट. ब्रॉड मार्केट म्हणजे काय की तुमचं मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप यामधले जवळपास 80 ते 90% शेअर हे बुलिश असतात, वरच्या साईडला जात असतात. आणि आर्टिफिशियल रॅली म्हणजे काय की काही ठराविक स्टॉक वरती जात आहे, बाकीचे स्टॉक अजून खाली जात आहे, तिच्यामध्ये सेलिंग येते आहे. पण आपण निफ्टीकडे पाहतो, निफ्टी वरती जातोय. तर ब्रॉड रॅली ही सर्वांना फायद्याची असते आणि ही आपण जेन्युइन म्हणू शकतो, कारण ग्रोथ होते तर सर्वांची ग्रोथ होते आहे. काही ठराविक सेक्टर किंवा काही त्या सेक्टर मधल्या पण काही ठराविक कंपन्यांची ग्रोथ होत नाहीये. तर हे लक्षात ठेवायचंय. म्हणून जेव्हाही आपण म्हणतो फेक रॅली आहे किंवा बबल आहे आणि हा फुटेल, तर हे कशावर आपण डिसाईड करू शकतो? आर्टिफिशियल रॅली. आणि ही जी चालू आहे ना ती आर्टिफिशियल रॅली आहे. कारण तुम्ही ओव्हरऑल पहा, स्मॉल कॅप पहा, मिड कॅप पहा की हिच्यामधले जे स्टॉक आहे ना ते खालच्या दिशेला जाताना दिसतील. आपल्या पोर्टफोलिओमधले भरपूर असे स्टॉक आहे की ते अजून रेडमध्ये किंवा त्यांच्या हायपासून ते 20-30% खाली आहे. पण निफ्टी तर हाय लावतोय, बँक निफ्टीने नवीन हाय बनवला. हे कसं काय झालं? तर काही ठराविक स्टॉकमध्ये बाईंग होऊन हे पूल केलं जातं. आता याच्यावर इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर काही दिवसांमध्ये येणारच आहे. सर्वात पहिले भरपूर दिवस झाले आपण काही व्हिडिओ बनवले नव्हते. मी माझ्या थोड्याशा पर्सनल कामांमध्ये एंगेज होतो. त्याची एक चांगली न्यूज लवकरच तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येणारच आहे. त्यामुळे काही दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले नव्हते. पण आता आर्टिफिशियल आणि जेन्युइन रॅली मधला मी फरक सांगितला. तर ही कोणती रॅली? आर्टिफिशियल. कारण ओव्हरऑल तुम्ही स्टॉक पाहिजे, कधी आपण पाहतो की 5000 स्टॉक आहे, तिच्यापैकी फक्त 1500-800 स्टॉकवर जात आहे, बाकी 4500, 4000, 3500 स्टॉक कधी खाली आहे. तर ही आर्टिफिशियल रॅली आहे. आणि आता निफ्टीला वर नेण्यासाठी तुम्ही निफ्टीतले पण पूर्ण 50 स्टॉक पाहिले तर सगळे 50 स्टॉक पळत आहे का? नाही, काही ठराविक स्टॉक पळत आहे. कोणते पळत आहे? त्यांचं निफ्टीमध्ये वेटेज जास्ती आहे. त्यांचं वेट जास्ती असल्यामुळे तिच्यामध्ये आलेली मोमेंटममुळे निफ्टीमध्ये आपल्याला मोमेंटम दिसते. तर फक्त 6 स्टॉक हे आपल्याला इथे पळताना दिसत आहे की त्याच्या बेसवर 60% रॅली ही निफ्टीमध्ये आपल्याला वरच्या साईडला पाहायला मिळाली आहे. आणि पुढचे 6 स्टॉकने 40%ची रॅली दिलेली आहे निफ्टीमध्ये. म्हणजे ओव्हरऑल याचं डिटेल अनालिसिस तर मी तुमच्या समोर लवकर जाणार आहे, पण मी एक तुम्हाला ब्रीफ देतो इथे की 900-950 पॉईंटची जी रॅली ती फक्त 6 स्टॉकने निफ्टीमध्ये केलेली आहे टोटल 1500 पैकी. आणि बाकीची जी रॅली आहे 400-450 पॉईंटची ती पुढच्या 6 स्टॉकने केली. हिच्यात कोणत्या HDFC आहे, तुमची रिलायन्स आहे, हे अशा स्टॉकमध्ये बाईंग होते आणि हे वरती घेत आहे. आता हे कोण घेतंय? तर आपले जे SIP मध्ये पैसे जाताना, तर SIP मध्ये म्युच्युअल फंडमध्ये जे पैसे येतात ते हे स्टॉकमध्ये ना DIs तिथे बाईंग करतंय आणि निफ्टीला पूल करतंय. का असं दाखवलं जातं मित्रांनो? याच्या मागचं रिझन घ्या की ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे. पण ते तुम्हाला पण माहिती आहे की मार्केट ओव्हरऑल बुलिश आहे का फक्त निफ्टीवरच्या साईडला पळत आहे. आणि अशा टायमाला आपण कोणती स्ट्रॅटर्जी करायला हवी, कधी हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो. तर मी ह्यावर पण तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी सांगेल की अशा टायमाला आपण कशा प्रकारे मार्केटला डील करू शकतो. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं ही आर्टिफिशियल रॅली आहे, कारण ब्रॉड मार्केटमध्ये बाईंग दिसत नाहीये. काही ठराविक स्टॉकच आपल्याला इथे पूल होताना दिसत आहे. तर आपल्याला काय करायचं, याच्यावर पूर्णपणे भरोसा ठेवायचा आहे का? तर मित्रांनो नाही. अशा टायमाला आपल्याला आपल्या कधी एखाद्या स्टॉकमधनं एक्झिट मिळते, एक चांगली प्राईज मिळते किंवा भरपूर दिवसापासून तो खाली आलेला आहे आणि तो आता आपल्या रेंज जवळ आलेला आहे, आपल्या बाईंग प्राईस जवळ पोहोचतोय ना, सगळ्यात पहिले तिथून निघायचा प्रयत्न करा. आपला पैसा मोकळा करा मित्रांनो, कारण पुढे अजून चांगल्या संधी आपल्याला मिळू शकताय. ही जी संधी आलेली आहे लाईफ टाईम हाय जवळ निफ्टी पोचलंय, बँक निफ्टी लाईफ टाईम हाय जवळ, हिच्यामधनं तुम्ही एक्झिट घ्यायला सुरुवात करा. कारण जेव्हा ब्रॉड मार्केटमध्ये रॅली येईल तेव्हा आपण
परत नवीन इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण आजच्या घडीला फक्त 12-13 स्टॉकवर कधी निफ्टी पळतं आहे आणि त्याच्या बेसवर कधी आपण इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं तर आपण कुठे ना कुठे इथे ट्रॅप होण्याची जास्ती शक्यता आहे. आता निफ्टी ओव्हरऑल बुलिश कुठपर्यंत राहू शकतो तर ही एक आपल्याला लेवल इथे पाहायला मिळते मित्रांनो, जी की लेवल आहे 26,057 ते 26,096. याच्या वर मार्केट आहे तोपर्यंत आपण एक धरू शकतो की अजून निफ्टी ही वरच्या दिशेला जाऊ शकणार आहे 1 डेच्या चार्ट पॅटर्नवर. आणि हेच कधी आपण 1 वीकचं चार्ट पॅटर्न पाहिलं मित्रांनो तर काइंड ऑफ इथे आपल्याला पाहायला मिळतं एक कप अँड हँडल पॅटर्न. कप अँड हँडल पॅटर्न कसं आहे, आपल्या चॅनलवर टोटल व्हिडिओ आहे मित्रांनो कप अँड हँडलचा, तुम्ही पाहू शकता. हा तुमचा झाला आहे कप आणि हे झालं आहे तुमचं हँडल. ब्रेक होईल या ठिकाणी जी आहे 26,166. याच्यावरती जेव्हा क्लोजिंग मिळेल मित्रांनो आपल्याला तेव्हा आपण कप अँड हँडल बुलिश पॅटर्न हे ॲक्टिव्ह झालेलं समजू शकतं. आणि याच्यामध्ये टार्गेट आणि पॉईंट कशा पद्धतीने काढायचे याच्यावर इन डिटेल आपल्याकडे व्हिडिओ आलेला आहे, पण हे 1 वीकमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे तर झालं ब्रॉड आणि नेमकं मार्केटमध्ये होतं काय मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आवडलं तर नक्की कमेंट करत राहा मित्रांनो, तुमच्या कमेंटच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. आता आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जाऊन इथे लेव्हल काढून घेऊयात. आता सर्वात पहिले आपण आहे ना खालचे सपोर्ट आपल्यासाठी मेन कोणते ते पाहून घेऊ की मार्केटने आता रिसेंटली जिथे सपोर्ट घेतलेला होता 26,050 या ठिकाणी हा पहिला एक सपोर्ट आहे. यालाही कधी ब्रेक केलं मार्केटने तर पुढचा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे मित्रांनो, तो की आहे 25,950च्या आसपास. त्यानंतर पुढचा सपोर्ट आपण काढला आहे 25,850 आणि लास्ट सपोर्ट जो की आपल्या जवळ राहील तो आहे 27,750. म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंटने आपल्याला इथे एक मेजर सपोर्ट हा आपल्याला निफ्टीवर पाहायला मिळतोय. वरती कुठपर्यंत जाऊ शकतं मार्केट, पहिलं रजिस्ट्रेशन जिथून मार्केटने रिजेक्शन घेतलं होतं लास्ट ट्रेडिंग सेशनला ते आहे 26,170. त्यालाही कधी ब्रिज केलं तर वरचं आहे आपल्याला 26,250च्या नियर अबाउट. आणि याच्याही कधी वरती गेलं मार्केट तर साधारण आपल्याला मार्केट या ठिकाणी 26,350च्या आसपास जाताना दिसेल. आणि ह्या लेवल जेव्हाही ब्रेक होतील तेव्हा आपण नवीन लेवल आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊ. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो लेवल कशा प्रकारे काम करता. कधी तुम्ही नवीन आपल्या चॅनलशी जुळलेले आहे तर मार्केट ॲनालिस्टचे व्हिडिओ जाऊन तुम्ही मागे पहा आणि त्या वीकमध्ये मार्केटने कशा प्रकारे आपल्या लेवलला रिस्पेक्ट दिलं आहे. नाहीतर टेलिग्राम चॅनलला पण जाऊन तुम्ही तिथे चेकआउट करू शकतात मित्रांनो. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल आणि काही नवीन माहिती अजून तुम्हाला हवी असेल तर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.